नमस्कार. किरण भडंग बातमीपत्र सादर करत आहे. ठळक बातम्या. प्राचार्य संजय गुणवंतराव वालसिंगे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा हृदयस्पर्शी. सेवानिवृत्त प्राचार्य संजय वालसिंगे व त्यांच्या पत्नी संगीता वालसिंगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार. अकोटला रामनारायण लॉन येथे आयोजित सोहळ्याला मान्यवरांची मांदी याळी. आता सविस्तर बातमी. कर्तव्याचा मार्ग ज्यांनी निष्ठेने उजळविला व ज्ञानवृक्ष मातृभूमीत रुजविला, अशा भावस्पर्शी शब्दात अमरावतीची श्री शिवाजी शिक्षण संस्था व अकोटच्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य संजय गुणवंतराव वालसिंगे यांच्या सेवापूर्ती निमित्त मान्यवरांनी गुणगौरव करत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. रविवार तारीख 7 जून 2026 ला अकोट कालवाडी मार्गावरील रामनारायण लॉन येथे आयोजित सेवानिवृत्त प्राचार्य संजय गुणवंतराव वालसिंगे यांच्या भव्य व अविस्मरणीय सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक सुरेशदादा खोटरे यांनी भूषविले होते, तर विचारपीठावर संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन केशवराव पुणकर, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर, श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य अविनाश बोर्डे, श्री शिवाजी विद्यालय कुटासाचे माजी प्राचार्य गणेशराव अंबळकार, अकोटच्या सिल्वर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव पांडे, दर्यापूर मार्गावरील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे, नांदगाव खांडेश्वर येथील श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीपराव ठाकरे, माजी मुख्याध्यापक प्रदीपराव येंडे, शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य पंजाबराव वानखेडे, अमरावती येथील महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वानखडे, अकोला जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव राजेंद्र जळमकर, यवतमाळ येथील श्री शिवाजी विद्यालयाचे प्राध्यापक आशिष बोरेकर, जैनपूर येथील प्रीतम उमेशराव कोरपे, रामचंद्र कराळे, अरुणराव पांडे, नितीन पाचपोर, अकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामदास काळे, समाजसेवक विजय जितकर, प्राध्यापक विलास तायडे, शारीरिक शिक्षक राजेंद्र इंगळे, शरद हिंगणकर, मनोज झाडे व निलेश झाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी रामनारायण लॉनच्या प्रवेशद्वारावर मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तदनंतर मंचावर आगमन होताच पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख व दिवंगत गुणवंतराव वालसिंगे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर विचारपीठावर स्थानापन्न झाले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. या सोहळ्याचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय या सोहळ्याचे आयोजक व नांदगाव खंडेश्वर येथील श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक राहुल राजकुमार वालसिंगे यांनी करून दिला. आम्हाला भावलेला आहे तो म्हणजे नम्रता, त्याचबरोबर तळमळ, जिद्द आणि चिकाटी. तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला यशोशिखराकडे नेण्याचं काम जे आहे ते केलं. यानंतर शिक्षक महासंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा खोटरे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती प्राचार्य संजय गुणवंतराव वालसिंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता वालसिंगे यांचा शाल, श्रीफळ, फुलांचा मोठा बुके व मानपत्र देऊन हृदय सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सभागृहात उपस्थित सर्वांनी सत्कार मूर्तींप्रती सन्मान व्यक्त केला. यानंतर वालसिंगे कुटुंबियांनी प्राचार्य संजय वालसिंगे यांचा सपत्नीक सत्कार केला. यानंतर मान्यवरांनी प्राचार्य वालसिंगे यांची सुकन्या, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर स्नेहल येंडे वालसिंगे व जावाई प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर निकेतराव येंडे तसेच पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर अंकुश वालसिंगे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी सत्कार मूर्तींच्या सन्मानार्थ त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या मनोगतातून प्राचार्य संजय वालसिंगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी योगदानाचा गौरव केला. प्राचार्य संजय वालसिंगे यांची तळमळ, मार्गदर्शन, नियोजन व शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांचा विकास झाल्याचे मत या मान्यवरांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी तुम्ही एक आदर्श कर्मचारी म्हणून ओळख निर्माण केली, तर घरात एक जबाबदार पिता, प्रेमळ पती आणि कुटुंबाचा मजबूत आधारस्तंभ म्हणून उभे राहिलात. आम्ही लहान असताना आमच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. आमच्या शिक्षणासाठी, संस्कारांसाठी आणि भविष्यासाठी स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवल्या. तुमच्या कष्टांमुळे आणि त्यागामुळेच आज आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वीपणे उभे आहोत. यासाठी आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू. निवृत्ती म्हणजे कामाचं शेवट नव्हे, तर आयुष्याचा आनंद घेण्याची एक नवीन संधी आहे. आज तुम्हाला तुमचे छंद जोपासण्यासाठी, प्रवास करण्यासाठी, परिवारासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी आणि स्वतःसाठी जगण्याची संधी मिळणार आहे. तुमचे प्रेम, मार्गदर्शन, शिस्त आणि मूल्ये आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील. तुमचा हा नवीन प्रवास सुखाचा, निरोगी आणि आनंददायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वालसिंगे सरांनी मला खूप हेल्प केली प्रत्येकच बाबतीत. फक्त काही इन्सिडेंट्स मी माझ्या लाईफमध्ये 4 वर्षात जे मला अनुभवले, एक वडील तुल्य व्यक्तिमत्व म्हणून वालसिंगे सरांचं 2-3 इन्सिडेंट्स मी सांगू इच्छितो. 18 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात मी काम करत आहे. असंख्य वेळा वालसिंगे सरांचा फोन की ज्या ज्या समस्या त्यांच्यासमोर उद्भवल्या, त्यांना वाटल्या, त्या मांडण्याचा त्यांनी एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या काळात त्यांनी केलेला आहे. एक समाजभावी व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि आपलं समाजासाठी काही देणं आहे या भावनेनं त्यांनी आतापर्यंत सेवा दिली, आपलं कार्य केलं. बरेचदा शिक्षकांच्या काही प्रश्न असतील, ते संस्थेच्या माध्यमातून जरी असेल तर संस्थेच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. विद्यार्थ्यांचं आयुष्य घडलं पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी अत्यंत आत्मीयतेनं कार्य या क्षेत्रात केलेलं आहे. एक चांगला माणूस म्हणून श्री संजय वालसिंगे सर यांची प्रतिमा माझ्या मनामध्ये कायम आहे. त्यांचा आणि माझा जो संबंध आला, जेव्हा मी अकोटमध्ये आलो शिवाजी कॉलेजमध्ये, तेव्हापासून आमची ओळख होती फक्त, परंतु त्यांचा आणि माझा संबंध जो दृढ झाला, घट्ट झाला, तो म्हणजे मी त्यांच्या हायस्कूलमध्ये 2 वर्ष उपमुख्याध्यापक म्हणून गेलो आणि मग सरांना मी जवळून बघितलं. आपण पाहिलं की शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी काय कमावलं, त्याची भौतिक संपत्ती न पाहता त्याची कमाई त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसते. सरांनी ते व्यक्त झाले. आणि आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या चरणाला स्पर्श करतो, त्याच्यापेक्षा मोठी काही संपत्ती नसते. मला वाटतं त्या जीवन प्रवासात शिक्षकाचा तो ठेवा असतो. संजू मामावरती बोलण्यापूर्वी आजोबाचा उल्लेख यायलाच हवा. आज मी दोन्ही भूमिकेमधून बोलणार आहे. मामा माझे कसे होते या भूमिकेतूनही मी थोडंसं बोलणार आहे आणि एक शिक्षक म्हणून संजयजी वालसिंगे कसे होते याही भूमिकेमधून मी बोलणार आहे. स्वर्गीय गुणवंतरावजी वालसिंगे यांचा उल्लेख होणं इथं क्रमप्राप्त आहे. माझी काकू, माझे 4 नंबरचे काका अरुणजी पांडे हे संजू मामाचे जावई. परंतु आजोबांनी, माझे वडील ज्येष्ठ असल्यामुळं जो सन्मान असतो जावयाचा, मुलीचा जो सन्मान असतो, तो सर्व मोठा जावई म्हणून या आजोबांनी आणि संजू मामांनी सर्वात मोठा मान हरिभाऊ पांडे माझ्या वडिलांना आणि स्वर्गीय गंगाबाई पांडे माझ्या आईला सन्मान दिला. असं म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तो वारसा संजू मामामध्ये आला आणि तोच वारसा संजू मामांनी चालवलेला आहे. सर्व पांडे परिवारावरती एक मामा म्हणून त्यांनी लक्ष दिलेलं आहे.
मामाची जशी त्यांनी भूमिका पार पाडली तशीच भूमिका त्यांनी काका म्हणून सुद्धा भूमिका पार पाडलेली आहे. माझे मोठे मामा राजू मामा हे शेती करत असल्यामुळं त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदाऱ्या, नोकरीच्या जबाबदाऱ्या, लग्नाच्या जबाबदाऱ्या, बोलण्या सर्व त्यांनी केल्या. अवघाची संसार सुखाचा करेन, आनंद भरेन तिन्ही लोके. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, ज्यांच्यामुळे आपण इथं आज बसलो आहे, जे योगदान त्यांचं संपूर्ण विदर्भात आहे आणि प्रामुख्याने त्यांनी ग्रामीण भागामध्ये शाळा काढून शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे. अनेक लोक मोठे झाले, तुम्ही शिकला, पण तुम्ही भाऊसाहेबांचा विषयच विसरून गेले. हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो की अनेक लोक असे आहेत की भाऊसाहेबांचे जे उपकार आपल्या सर्वांवर आहेत ते सगळे आपण बरेच लोक आपल्या कुटुंबात विसरून जातो. ते आपण विसरू नये भविष्यात, याकरता ही एक जाणून बुजून मी आठवण करून दिली. असं म्हटलं जातं, जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता और संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े की चोट, जब तक न पड़े हथौड़े की चोट, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं. जो हाडाचा शिक्षक असतो तो आमचा संजय सरांसारखा असतो, ज्यांनी अध्यापनाचं कार्य करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक नीतिमत्ता, एक प्रकारची वेगळ्या प्रकारची समज आणि तो माझा विद्यार्थी यशो शिखरावर कसा जाईल याचा प्रयत्न आमच्या संजय सरांनी नेहमी केलेला आहे. आपल्या सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती प्राचार्य संजय वालसिंगे यांनी आपल्या सेवा कार्याचा आढावा घेत अनेक गोड आठवणींना उजाळा दिला. त्यांनी त्यांचे सर्व सहकारी, हितचिंतक व संस्थेचे आभार मानले. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो नमो शिवाय, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांनी लावलेलं जे रोपटं आहे त्याचं आता महावटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. शाळेतील मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, भाऊसाहेबांनी सुरू केलेल्या शाळा आता टिकल्या पाहिजेत. त्यासाठी आपण जेवढे आता शिक्षक वर्ग इथं बसलेले आहोत त्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करणे, शिक्षण देणे, मुलांना 1 तास आधी शाळेत येणे आणि 1 तास उशिरा जाणे म्हणजे 2 तास अतिरिक्त वेळ आपल्याला द्यायचा आहे. तरच भाऊसाहेबांनी लावलेलेही भाऊसाहेबांच्या ह्या शाळा आहेत ह्या टिकतील. आता सर्वांना कल्पनाच आहे, भाऊसाहेबांनी स्वतःचा बंगला गहाण ठेवून मोठमोठ्या जे लोकांकडून देणग्या घेऊन ह्या शाळा उभारलेल्या आहेत. या सोहळ्याचे आयोजन शिक्षक राहुल राजकुमार वालसिंगे, वालसिंगे कुटुंबीय व मित्रपरिवाराने केले होते. या सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन साहित्यिक प्रकाश गायके यांनी केले, तर आभार अंकुश वालसिंगे यांनी मानले. शेवटी स्नेहभोजनाने सोहळा संपन्न झाला. या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने किरण न्यूजने सत्कारमूर्ती प्राचार्य संजय वालसिंगे यांच्याशी संवाद साधला. तो आता सादर आहे. दिनांक 1 जानेवारी 94 श्री शिवाजी विद्यालय अकोट येथे जॉईन झालो. तेव्हापासून शाळेची मी उत्तरोत्तर प्रगती केली, प्रवेश वाढवले. त्यानंतर ज्या ज्या समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या सर्व शाळेच्या भौतिक सुविधा ज्या आहेत त्या सर्व भौतिक सुविधासुद्धा मी केल्या. मला एकूण जवळपास 31 वर्ष सेवा करायची संधी मिळाली. त्यापैकी 27 वर्ष सहाय्यक शिक्षक आणि 4 वर्ष मुख्याध्यापक म्हणून अकोटला मी सेवा दिलेली आहे. आणि माझ्या वडिलाच्या स्मृतिप्रित्यर्थ अकोट येथे मी 5 लाख रुपये देणगी देऊन पूर्वेकडून मारुतीच्या मंदिराकडून एक भव्य असं स्वागत गेट सुद्धा बांधून दिलेलं आहे. नंतर मग माझी 17-10-25 इथून आदर्श विद्यालय मोठी अंजी इथे बदली झाली. तिथे सुद्धा पहिल्याच दिवशी गेल्यानंतर भाऊसाहेबांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथं मला दिसलं नाही. त्यामुळे मी तिथे सुद्धा एक डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख व छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक दोन्ही तिथे दिलेले आहेत. त्याचं बांधकाम सुद्धा सुरू आहे.
आणि त्या शाळेची सुद्धा मी उत्तरोत्तर प्रगती केली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये सुद्धा श्री शिवाजी विद्यालय अकोटचा तालुक्यातून पहिला नंबर आणि जिल्ह्यातून तिसरा व आदर्श विद्यालय मोठी अंजी येथील तालुक्यातून तिसरा क्रमांक मिळवलेला आहे. आणि भरपूर प्रवेश सुद्धा या शाळेला प्राप्त झालेले आहेत. त्या विद्यालयामध्ये सुद्धा खूप प्रवेश आहे. सेवानिवृत्तीनंतर मी शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता व समाजसेवा, समाजातील तळागाळातील लोकांची सेवा करण्याची माझी मानस आहे. आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे. धन्यवाद.